उपस्थित सर्वांना नमस्कार. तुमचं सर्वांचं स्वागत आहे की आगळ्या वेगळ्या कार्यक्रमामध्ये जिथे काही प्रश्न आपण आपल्या सेक्रेटरी जनरलला विचारणार आहोत. तर आपल्या बरोबर आहेत सुहास सर, जे की सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टचे सेक्रेटरी जनरल आहेत आणि गेल्या 3 वर्षापासून ही धुरा ते सांभाळत आहेत. मी त्यांचा प्रवास बघितला आहे. जेव्हा पुण्यामध्ये काहीच नव्हतं तेव्हापासून 23 चॅप्टर खुद्द स्वतः त्यांनी सुरू केले. 400 पेक्षा जास्त वैयक्तिक मेंबर्स त्यांनी सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टला दिलेले आहेत आणि कित्येक कोट्यावधींचा बिझनेस घेतलेला आहे आणि दिलेलाही आहे. तर आपण आज जाणून घेणार आहोत त्यांचा प्रवास, सॅटर्डे क्लबमध्ये कसं त्यांनी ग्रोथ केली, सॅटर्डे क्लबची कशी ग्रोथ झालेली आहे आणि भविष्यामध्ये सॅटर्डे क्लब आपल्या सर्वांसाठी काय काय घेऊन येत आहे. तर आपण सुरू करूयात पहिल्या प्रश्नांपासून. सुहास सर, रेडी आहात तुम्ही? हो सर, माझं नाव सारिका जयराम चव्हाणके आणि मला पहिला प्रश्न तुम्हाला हा विचारायचा आहे की तुमचा चेहरा असा आहे ना, एकदम मिश्किल वाटतो, एकदम स्माइली चेहरा आहे. पण मला हा प्रश्न विचारायचा आहे की सॅटर्डे क्लबच्या बाबतीत तुम्ही गंभीरपणे कसला विचार करतात किंवा गंभीरपणे जर विचार केला तर कोणत्या गोष्टीचा तुमच्या माइंडमध्ये थॉट येतो? माझा चेहरा जसा मिश्किल तसा मी पण मिश्किल आहे. म्हणजे चेहऱ्यावर एक आणि आत एक असं काही नाही आहे. सो गंभीरपणे जर आपण विचार केला सॅटर्डे क्लबचा, तर सॅटर्डे क्लबचा विचार करताना एकच प्रश्न येतो की जे काही सॅटर्डे क्लबचे मेंबर आहेत आज, त्यांना व्यवसाय कसा मिळेल, त्यांना व्यवसायाच्या वेगवेगळ्या संधी आपल्याला कशा निर्माण करता येतील, काय गोष्टी अशा आहेत की ज्या अजून आपण सॅटर्डे क्लबमध्ये आणू शकतो, अशा कुठल्या गोष्टी. कारण 13 कोटी मराठी लोक आहेत, त्यामध्ये उद्योजक पण तेवढेच आहेत. सो आता 6-7 हजार मेंबर म्हणजे काही खूप मोठी अचिव्हमेंट नाही आहे. आपल्याला खूप लांबपर्यंत जायचं आहे. सो लांबपर्यंत जाण्यासाठी जे मराठी उद्योजक आहेत आणि सॅटर्डे क्लबचे मेंबर नाही आहेत, त्यांच्यासाठी काय करता येईल, असा सगळा विचार बॅक ऑफ द माइंड चालू असतो. कुठल्या कुठल्या गोष्टी करता येतील. आत्ता आपण 25 वर्ष पूर्ण करतोय. सो पुढच्या 25 वर्षाचं विजन काय असू शकेल. जसं नरेंद्र मोदी आपल्या भारताचं 2047चं विजन आत्ता बघतायत. सो सॅटर्डे क्लबचं पुढच्या 25 वर्षाचं विजन आपण का बघू नये. सो या सगळ्या गोष्टी बॅक ऑफ द माइंड चालू असतात. ओके, ग्रेट सर. हाच प्रश्न थोडासा ट्विस्ट करून पण मला विचारायला आवडेल सर. जसं गंभीरपणे तुम्ही आपल्या सगळ्यांच्या ग्रोथसाठी विचार करतात, तर सॅटर्डे क्लबमध्ये अशी कोणती मोमेंट आहे की जिथे तुम्हाला फन वाटतं किंवा एन्जॉयमेंट वाटते किंवा तिथे तुम्हाला हसायला येतं किंवा तिथे तुम्हाला एखादी छान भावना येते? माझा स्वभावच असा आहे की मी दिवसातनं अनेक वेळा हसत असतो. मला काही गोष्टी सुचत असतात. आता इथे आपलं मोबाईल ॲप्लिकेशन तुम्ही बघितलं असेल. सो मी परवा महामुंबई लॉन्च करताना माझा एकदम विचार असा मनात आला की मोबाईल ॲप्लिकेशन उघडल्यावर जो नमस्कार असा शब्द येतो, मी बोलता बोलता असं म्हटलं की ते नमस्कार दुगाडे सरांनी बोललेलं नमस्कार आहे. सो दुगाडे सरांना खूप आनंद झाला की माझ्याबद्दल, कारण दुगाडे सरांची एक युनिक स्टाईल आहे नमस्कार म्हणण्याची आणि त्यांना स्वतःला ती खूप आवडते आणि सगळ्यांना आवडते. त्यामुळे मी ते नमस्कार म्हणलो. ती फन मुमेंट आता रिसेंट आहे म्हणून तुम्हाला मी सांगितलं. अशा भरपूर मुमेंट रोज घडत असतात. सर, तुम्ही गेले 15 वर्ष सॅटर्डे क्लबचे मेंबर आहात. तर ह्या पूर्ण प्रवासामध्ये आपल्याला नेहमी असं वाटतं की इथून आता आपण एक स्टेप पुढे जातं. तर या पूर्ण 15 वर्षामध्ये तुम्हाला आधी कसं वाटलं की ही मुवमेंट आहे, ह्या मुवमेंट नंतर सगळं खूप म्हणजे एक वाव फॅक्टर असतो ना, की एक ती थ्रेशोल्ड लाईन तुम्ही हळूहळू पार करत पुढपर्यंत गेला, तर ती तुमची मुवमेंट कुठली होती? खरं तर अशा भरपूर मुवमेंट आहेत आणि सॅटर्डे क्लबमध्ये गेल्या 15 वर्षामध्ये बऱ्याच गोष्टी अनुभवायला मिळाल्या. म्हणजे मी असं सांगेन की मी जेव्हा व्यवसाय चालू केला त्यावेळेस मी सॅटर्डे क्लबचा मेंबर झालो आणि माझ्या व्यवसायाचा ग्राफ आणि सॅटर्डे क्लबचा ग्राफ हा बरोबरच वाढतो आहे. जसं सॅटर्डे क्लब वाढतो आहे तसा माझा व्यवसाय वाढतो आहे. पण मला काही मुवमेंट सांगायला नक्की आवडतील की मी जसं प्रत्येक मेंबर हा म्हणजे पर्सन हा मेंबर म्हणून जॉईन करतो. जसं यूट्यूब चॅनल चालू केलं की 0 सबस्क्रायबर असतात, तशी परिस्थिती आहे की मगाशी सांगितलं की यांनी मेंबर म्हणून जॉईन केलं. सो डायरेक्ट कोणी सेक्रेटरी जनरल म्हणून जॉईन करत नाही. सो मेंबर म्हणून जॉईन करतो आपण. सो खूप वाव मुवमेंट आहेत. मला काही गोष्टी म्हणजे एक शहारा आणणारी मुवमेंट आहे माझ्यासाठी आणि ती मला कायम इन्स्पायर करत राहते. की मी पुण्यामध्ये कोथरूड चॅप्टर लॉन्च करत होतो त्यावेळेस मी नॉर्मल मेंबर होतो आणि भिडे सरांचा मला फोन आला. त्यांच्याबरोबर एक संपादक बसले होते. त्यांनी मला फोन केला की सुहास, हे असे संपादक आहेत, यांना चॅप्टर लॉन्चला बोलव आणि तू चॅप्टर लॉन्च करतोय, मी तुझी इथूनच पाठ थोपटतो. सो हे मी तुझी इथूनच पाठ थोपटतो
हे शब्द जेव्हा जेव्हा सॅटर्डे क्लबमध्ये चॅप्टर लॉन्च होतो तेव्हा मला आठवतात आणि मला असं वाटतं की भिडे सर माझी पाठ थोपटत आहेत. आणि ते माझं शेवटचे शब्द होते भिडे सरांचे. त्यानंतर भिडे सर गेले. सर, सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टचा आपला हा एवढा मोठा परिवार आहे, ह्याच्यामध्ये खूप महत्त्वाचे डिसिजन्स तुम्हाला घ्यावे लागत असतील. तर असं कधी झालंय का की मीटिंग तुम्ही घेतलेली आहे काही विषयासाठी, काही महत्त्वाच्या विषयासाठी, पण ते फरकटवून त्याचं असं रूपांतर झालं की त्याचं उलटं रूपांतर झालं, पण त्याच्यामधनं तुम्ही काय शिकलात? आणि कारण का असं बऱ्याचशा जे मेंबर्स आहेत किंवा जे आता होतकरू आहेत, जे पुढे पदं घेणार आहेत, त्यांच्या बाबतीत पण असं सर्व होत असेल किंवा होईल पुढे, तर त्याच्यासाठी ह्याचं जर उत्तर आम्हाला भेटलं तर खूप चांगलं राहील. खरं तर कुठलीही मीटिंग जेव्हा आपण घेतो त्याचा पर्पज आपल्याकडे तयार पाहिजे की या मीटिंगमधून मला साध्य काय करायचं आहे. हे उगाचच चर्चा करून ब्रेनस्टॉर्मिंग करून जिथं ब्रेनस्टॉर्मिंग गरजेचं आहे तिथं केलं पाहिजे. पण एक मी लिडरशिपचा तुम्हाला मंत्र देणार की तुम्हाला एखादा डिसिजन घ्यायचा आहे ना, तर तो कुणावर थोपवू नका. त्याचं एक वॅक्सिन तयार करा. तुम्ही घेतलेला डिसिजन तुमच्या मेंबरला, तुमच्या लीडरला असं वाटलं पाहिजे की तो त्यांनीच घेतलेला डिसिजन आहे. डिसिजन तुमचा असेल पण तुम्ही तो त्यांना पटवून दिला पाहिजे आणि त्यांच्याकडून वधवून घेतलं पाहिजे की अरे हा तर डिसिजन आपणच घेतला, सुहास सरने सांगितलंच नाही. सो हे जे स्किल आहे ना, हे तुम्हाला ओव्हर द टाइम ॲक्वायर्ड करता येतं की तुम्हाला काय करायचं आहे हे लोकांच्याकडूनच करून घ्यायचं. फंटॅस्टिक, फंटॅस्टिक. त्यामुळे वाद होत नाहीत. राईट. सर, आपल्याकडे आता जवळपास 6,000 ते 7,000 व्यावसायिक आहेत. नक्की सगळ्यांचे वेगळे चेहरे, वेगळे व्यवसाय आणि अनेकांचे वेगळे विचार. आता एवढे जण लक्षात ठेवणं म्हणजे तसं बघायला गेलं तर रस्त्यावर चालता माणूस पण आपल्या लक्षात राहत नाही. तर तुम्हाला एवढ्या जणांचे चेहरे किंवा एवढ्या जणांचा व्यवसाय जेव्हा तुम्ही भेटता तर लक्षात ठेवण्यासाठी काही ट्रिक आहे का? म्हणजे तुम्ही कसं लक्षात ठेवता एवढ्या जणांना? खरं तर प्रॅक्टिकली शक्य नाही. माझा सुद्धा ब्रेन बऱ्याच गोष्टींनी ऑक्युपाय असतो आणि प्रॉब्लेम हा येतो की कुणी सिग्नलला हेल्मेट घातला पर्सन असतो आणि तो मला सर कशा आहात. आता मला प्रश्न पडतो हा माणूस कुठला चॅप्टरचा आहे, मित्र आहे का कुठे कार्यक्रमात भेटलेला आहे. सो खरं तर प्रॅक्टिकली शक्य नाही. पण जो माणूस तुमच्या कॉन्टॅक्ट स्पेअरमध्ये एकदम जवळ येतो त्याच्याशी तुमचं 1 to 1 इंटरॅक्शन होतं. बऱ्याचदा काय असतं, आपण स्टेजवर असतो, लोक आपल्याला पाहत असतात, AVमध्ये माझा फोटो बघत असतात, त्यांच्या म्हणजे सबकॉन्शियसमध्ये असं असतं की सुहास सर आपल्याला ओळखतात, पण प्रॅक्टिकली भेटलेलो नसतो. सो मी एका पॉलिटिकल पर्सनकडनं एक गोष्ट शिकलो. हे आपण सगळ्यांच्याकडनं गोष्टी शिकत असतो. मी आता लोकांना सांगतो की जेव्हा तुम्ही मला भेटाल, जोपर्यंत तुम्ही माझ्या लक्षात राहत नाही तोपर्यंत नाव आणि चॅप्टर सांगायचं, म्हणजे मला आठवेल. काही वेळेस काय होतं की डीप इंटरॅक्शन झालं नसतं, फक्त आपण एखाद्या मीटिंगमध्ये कार्ड एक्सचेंज केलेलं असतं आणि पलीकडच्या पर्सनची अशी अपेक्षा असते की मी सुहास सरांच्या लक्षात आहे. कुणाच्याही जनरली असं लक्षात राहत नाही जोपर्यंत 1 to 1 मीटिंग होत नाही किंवा काही अचिव्हमेंट त्या पर्सनची होत नाही. त्यामुळे लक्षात राहत नाही. आपला ब्रेनचा एवढा काही लगेच लक्षात ठेवत नाही. पण पुढच्या पर्सनला सांगायचं की अरे मी ओळखलं नाही. आणि जेव्हा आपण एखाद्याला ओळखत नाही त्यावेळेस खोटं कशाला आपण सांगायचं की क्लिअर सांगायचं मी नाही ओळखलं आपला चॅप्टर कुठला, हां भेटलो होतो का आपण कुठे भेटलो का, हां मग ते सांगतात आपण इथे भेटलो होतो, हां मग लक्षात राहतं ते. सो कुठेही खोटा आव न आणता स्पष्ट विचारायचं की मला आपण कुठे भेटलो, चॅप्टर कुठला. बऱ्याचदा असं होतं की लोक सॅटर्डे क्लबचे नसतात सुद्धा आणि ते मला म्हणतात सर मी त्या विचारतो चॅप्टर कुठला, ते प्रश्न पडतात की चॅप्टरचा काय संबंध आहे. असं होतं ना शेवटी. कुठलाही पर्सन जोपर्यंत लक्षात राहत नाही तोपर्यंत त्याला विचारावं लागतं तू कुठला. सो सर, ह्याला जोडून अजून एक प्रश्न विचार असा वाटतो की नक्कीच मी म्हटलं की जोपर्यंत लक्षात येत नाही, तुमच्या मताने एक सॅटर्डे क्लबचा व्यावसायिक ह्याला अगर आपण एक म्हणजे असं मूर्तीसारखं बघितलं तो कसा असावा, तर तुमच्या मनामध्ये काय चित्र रंगतं की एक व्यावसायिक सॅटर्डे क्लबचा कसा असावा? सॅटर्डे क्लबचा व्यावसायिक हा अपॉर्च्युनिस्टिक असला पाहिजे. त्याला कळलं पाहिजे की त्याच्या व्यवसायाला कुठे कुठे संधी उपलब्ध आहेत. आणि सॅटर्डे क्लब बिझनेस नेटवर्किंग हा वेगळी काही मीटिंग आहे असं न मानता हा माझ्या व्यवसायाचाच एक भाग आहे. मी आज कुठल्याही मीटिंगला गेलो तर मला तिथं माझा व्यवसाय वाढणार आहे यासाठीच, किंवा लिडरशिप मी घेतली तर ही लिडरशिप माझ्या व्यवसाय वाढण्याचं एक टूल आहे असं समजून जो व्यावसायिक सॅटर्डे क्लबमध्ये येईल तो एक सॅटर्डे क्लबमधला आयडियल व्यावसायिक असेल. सर, पुणे आणि पटाया या दोन्ही ठिकाणी तुमचा बिझनेस आहे. सो पुण्याची सांस्कृतिक वेगळी आहे, पटायाचं सर्व काही वेगळं आहे, इकडे आपलं मराठी माणसांचं नेटवर्किंग वेगळं आहे.
तिकडे दुसरी भाषा आहे, सर्वच वेगळं आहे, तिकडचं नेटवर्किंग हे वेगळं असेल, तो त्याच्यामधनं आपला मराठी माणूस कुठे मागे आहे का, त्यांनी काय शिकलं पाहिजे तिकडनं, किंवा आपण काय चांगलं करतोय का त्यांच्यापेक्षा जास्त, हे थोडं जाणून घ्यायचं होतं. पटाया हा म्हणजे खरं तर माणसं सगळे सारखीच असतात. म्हणजे व्यवसायाला भाषा लागत नाही. म्हणजे तुम्ही जर थायलंडला कधी आला आणि रोड स्ट्रीटवर शॉपिंग केलं ना, तिला इंग्लिश, ती लेडी असेल किंवा जेंट्स असेल, तिला इंग्लिश कळत नाही, आपल्याला थाई बोलता येत नाही. पण तुम्ही जर तिला सांगितलं की एखादा तुम्ही समजा ड्रेस विकत घेताय, तर ती सांगते की 200 बात. तर आपण तिच्याकडे कॅल्क्युलेटर असतं, संख्या सगळं सेमच आहेत, आपण तिला सांगायचं 100 बात, ती म्हणते म्हणजे ही देवाणघेवाणची भाषा आहे. मग आपण म्हणतो, ती म्हणते नाही 120 बात, मग आपण 150 बात. कुठेतरी ते निगोसिएशन होतं आणि बिझनेस होतो. सो तुम्हाला खरंच व्यवसाय करायचा असेल तर व्यवसायाला कुठली भाषा लागत नाही, फक्त तुम्हाला आतून व्यवसाय करण्याची इच्छा पाहिजे. सो आणि मीडियम तर काय, हल्ली गुगल ट्रान्सलेटर आलं, बऱ्याच गोष्टी आल्यात, तर तुम्ही मराठीमध्ये बोलून ते थाईमध्ये ट्रान्सलेट सुद्धा करू शकता. त्यामुळं आणि पटायामध्ये व्यवसाय करणं मी नेहमी म्हणतो ना की केल्याने देशाटन. आपल्याला कुठल्या देशामध्ये काय अपॉर्च्युनिटीज आहेत ते घरी बसून नाही करणार. मी कित्येक वेळा पटायाला, मी पहिल्यांदा एक्झिबिशनसाठी गेलो होतो, माझ्या मित्राचं एक्झिबिशन होतं, आम्ही त्यावेळेस गेलो. त्यावेळेस रिअल इस्टेटमध्ये असल्यामुळे इथे काय प्रोजेक्ट आहेत, कसं आहे, इथलं रिअल इस्टेट कसं आहे, जस्ट बघायला गेलो, वेळ होता म्हणून, आणि काही गोष्टी आम्हाला आवडल्या. सो आम्ही तिघा चौघांनी मिळून तो तिथे फ्लॅट बुक केला. आणि आम्हाला जेव्हा डिलिव्हरी मिळाली तेव्हा आम्हाला सांगितलं त्यापेक्षा बऱ्याच गोष्टी जास्त होत्या. सो म्हटलं हे आपण, मग आम्ही इकडे येऊन मित्रांना सांगितलं की असं असं आम्ही करतोय, आम्ही फ्लॅट इन्व्हेस्टमेंट केली. तर आमच्याबरोबर मित्र आले, त्यांनीही बुकिंग केलं. तर म्हणाले हा आपण रिअल इस्टेट कन्सल्टंट आहोत, मग इकडे काय करू नये काम. सो त्या डेव्हलपरबरोबर आमच्या मीटिंग झाल्या. मग ते म्हणे की तुम्ही आम्हाला इंडियामध्ये रिप्रेझेंट करा. सो तिथून बिझनेस सुरू झाला. सो बिझनेस तेव्हापासून 13 वर्षापासून आम्ही आता पटायामध्ये काम करतोय. आणि वेगळं आहे, म्हणजे टुरिझम ओरिएंटेड रिअल इस्टेट आहे, त्यामुळे अपॉर्च्युनिटी खूप जास्त आहेत. आणि सगळ्यात मोठं ॲप्रिसिएशन म्हणतो मी, करन्सी डिफरन्स आहे, त्यामुळे खूप फायदा आहे. रिच डॅड पुअर डॅड जर आपण वाचलं असेल तर तिथं ते सांगितलं होतं की ॲसेटमध्ये इन्व्हेस्टमेंट करा. सो भारतामध्ये आता रिअल इस्टेट जे आहे तिथं रेंटल इन्कम रेसिडेन्शियलला खूपच कमी आहे, 2% आलेलं आहे. आणि भारतामध्ये तुम्ही ॲसेटमध्ये इन्व्हेस्टमेंट म्हणजे फ्लॅटमध्ये इन्व्हेस्टमेंट नाही करू शकत. लँड अजून थोडीफार अप्रिशिएट होते, पण फ्लॅटमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करताना आता नीड बेसच लोक इन्व्हेस्टमेंट करतात. त्यापेक्षा लोक शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंडामध्ये जास्त रिटर्न मिळतात लोकांना. आणि दुसरी गोष्ट, तुम्हाला जर पैशाची गरज पडली तर तुम्ही काय एक बाथरूम, टॉयलेट, किचन विकू शकत नाही. बरोबर. तुम्हाला लिक्विडिटी फार Yes. हे असते, तसा इन्कम मिळत नाही. सो भारतामध्ये जे इन्व्हेस्टमेंट करतात हे नीड बेस आहेत, ज्यांना इन्व्हेस्टर व्हायचं आहे. म्हणजे माझा किंवा माझ्या पार्टनर्स यांचा उद्देश असा होता की आम्ही पटायामध्ये इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर तिथलं जे रेंटल इन्कम आहे 7%, त्याच्यावर आमचं पुण्यातलं घर चाललं पाहिजे. म्हणजे आम्हाला पुण्यातलं घर चालवायला वेगळे एफर्ट्स नाही घ्यायला लागले पाहिजे. सो हे आमचा बेसिक पर्पज होता. आणि आम्ही तेच लोकांना सांगत गेलो. आणि आता कित्येक सॅटर्डे क्लबचे मेंबरसुद्धा आहेत, त्याच्या बाहेरचे पण लोक आहेत की जे खूप चांगलं रेंटल इन्कम घेत आहेत. त्यांची प्रॉपर्टी काही कोविडच्या काळात काही लोकांनी बुक केले, त्यांचे 3-3 वर्षामध्ये फ्लॅट दुप्पट रेट झालेला आहे. तो कोविडचा काळ होता म्हणून, पण आता साधारणतः 5 वर्षामध्ये तुम्हाला चांगलं कॅपिटल ॲप्रिसिएशन, करन्सी ॲप्रिसिएशन आणि रेंटल यील्ड चांगलं मिळतं. थँक्यू. सो पटायामध्ये मी असं म्हणेन की जो कोणी हा माझा पॉडकास्ट बघत असेल की इथं बसून तुम्हाला काय करणार नाही, सीइंग इज बिलिव्हिंग. एकदा येऊन बघा की रेसिडेन्शियल प्रोजेक्ट हे 7 स्टार हॉटेलसारखे कसे असतात. राईट. सर, आता अमित सरांनी सांगितलं की पटायामध्ये बिझनेस ग्रो होतोय आणि तुम्ही इन्व्हाइट करताय सर्व भारतीयांना, महाराष्ट्रीयांना की पटायामध्ये प्रॉपर्टी घ्या. तर तुमच्यासोबत मी वकील म्हणून बसलो, तर माझा साधा प्रश्न आहे की एक भारतीय आधार कार्ड घेऊन, पॅन कार्ड घेऊन पटायात जाऊन प्रॉपर्टी घेऊ शकतो, त्याचे लिगल कॉम्प्लिकेशन्स असतात का फार सोपं झालं सगळं? पहिली गोष्ट तर भारताबाहेर आपली आयडेंटिटी हे पासपोर्ट असतं. आधार कार्ड आणि काय तुमचं इलेक्शन कार्ड, पॅन कार्डला काही किंमत नाही. सो ज्याच्याकडे भारताचा व्हॅलिड पासपोर्ट आहे, ज्याच्याकडे पैसे आहेत, असा कुठलाही पर्सन पटायला फ्लॅट घेऊ शकतो. कारण भारतापेक्षा सुद्धा रूल स्ट्रिक्ट आहेत. जो रेरा आपल्याकडे आत्ता आला, त्यांच्याकडे कॉन्डोमिनियम ॲक्ट म्हणून जो रूल आहे
तो खूप जुना आहे. म्हणजे तुम्ही प्रश्न विचारलाच म्हणून सांगतो की जर एखादा फ्लॅट तुम्हाला बिल्डरने 300 स्क्वेअर फूट म्हणून विकला, तर तो फ्लॅट तुम्हाला पोजेशन द्यायच्या अगोदर तिथलं जे कॉर्पोरेशन किंवा जे आपण म्हणतो तिकडचं ते येतात आणि पूर्ण फ्लॅट मोजतात. तो जर फ्लॅट 299 स्क्वेअर फूट निघाला, 1 स्क्वेअर फूट कमी निघाला, तरी बिल्डरला सांगतात की यांचे पैसे 1 स्क्वेअर फूटचे मागे द्या. आणि तो 302 निघाला तर तुम्हाला सांगतात की 2 स्क्वेअर फूटचे पैसे यांना द्या. इतकी ट्रान्सपरन्सी आहे जी आपल्याकडे नाही आहे. सो लिगली काही प्रॉब्लेम नाही. आणि नावं मी घेऊ शकत नाही, पण तुम्ही ॲडव्होकेट आहात म्हणून सांगतो की भारतातले महाराष्ट्रातले टॉप वकील आहेत, त्यांचे 5-5 फ्लॅट आहेत तिकडे. सर, आता आपल्या आयुष्यात अनेक वेगळे वेगळे निर्णय घ्यावे लागतात. आपण स्वतः जो निर्णय घेतो तेच आपल्याला कठीण पडतं, स्वतःसाठी घेतले जातात. तसंच सॅटर्डे क्लब म्हटलं तर त्याच्यात आता एवढे सगळे सभासद आहेत, त्यासाठी अनेक निर्णय घ्यावे लागतात. असा कुठला कठीण निर्णय आहे का जो तुम्ही घेतलाय सॅटर्डे क्लबमध्ये आणि तुम्हाला अजूनही ते आठवतो की हा एक असा निर्णय होता जो एवढा कठीण होता की घेताना अजूनही म्हणजे त्याची आठवण आली की असं वाटतं की अरे हा निर्णय घेताना काय काय विचार आले, काय कसं केलं, तर तुम्ही काय शेअर करू शकाल का त्या कठीण निर्णयाबाबत? नक्की शेअर करेन. ॲक्च्युली काय होतं की मराठी उद्योजक आणि सो कॉल इंटरनॅशनल बिझनेस नेटवर्किंग प्लॅटफॉर्म आहेत. होतं कसं की आपण ना सुरुवातीच्या काळामध्ये, ही फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे, की सॅटर्डे क्लब एका छोट्याशा क्लबमध्ये भरायचा. त्यावेळेस क्रिकेट क्लब होता डेक्कनचा आमच्या इथं. सो सॅटर्डे क्लबला तिथून आम्ही असं गोल करून बसायचो. त्यावेळेस यू शेप वगैरे असं काही विषय नव्हता. आणि तिथून सॅटर्डे क्लबला प्रोफेशनल लुकमध्ये आणण्यासाठी मी डिसिजन घेतला की उद्यापासून सॅटर्डे क्लबच्या मीटिंग या 3 स्टार हॉटेलला होती आणि त्याची फी वाढवली. त्यावेळेस भरपूर माझेच मित्र होते ज्यांना मी इंडक्ट केलं. थोडंसं त्यांना असं वाटलं की हा खूप आपल्या मनाचंच गोष्टी करतो आहे. त्यांनी सॅटर्डे क्लबचे त्यावेळेचे जे लीडर होते त्यांच्याकडे जाऊन अपरोक्ष माझ्या कंप्लेंट्स केल्या की काय गरज आहे सॅटर्डे क्लब इकडे न्यायची. आणि मला जेव्हा लिडरशिपने विचारलं की अरे तू असा डिसिजन घेतलास का, तर मी म्हटलं हे तर 3 स्टार हॉटेल आहे, मला 5 स्टार हॉटेलमध्ये जायचं होतं, पण मी थोडंसं थांबलो की सगळ्यांच्या गोष्टी होऊ दे. आणि त्यावेळेस मी डिसिजन घेतला पहिला. आणि मला आठवतं आहे आजही की मी खूप एक्सायटेड होतो. त्या हॉटेलमध्ये असं यू शेप, पहिल्यांदाच अशी यू शेप मीटिंग होणार होती सॅटर्डे क्लबमध्ये. आणि मी त्या व्हेन्यूला 6:30ला पोचलो होतो. आणि मी सेल्फी माझा त्यावेळेस काढला होता की कोणीच आलं नाही अजून. आणि आता सॅटर्डे, कारण त्यावेळेस सो कॉल इंटरनॅशनल बिझनेस प्लॅटफॉर्मची खूप क्रेज होती. सो सॅटर्डे क्लबसुद्धा आता कात टाकतोय असं माझ्या मनामध्ये आलं. आणि मला सांगायला आनंद होतो की त्यावेळेस मी घेतलेला जो डिसिजन होता, आज तेच लोक म्हणतात की तूच बरोबर होता, आम्ही चुकीचे होतो. सर, ह्याला सोडून एक, कारण की एवढे सगळे आपले आज व्यावसायिक बघतायत, होणारे व्यावसायिक बघतायत, कुठलाही कठीण निर्णय जो आपल्या अंगाशी येतो त्याला सामोरे कसं जावं यावर तुमचे काही टिप्स आहेत का? खरं तर कुठलाही डिसिजन जो कॉमन बेनिफिट ऑफ पीपल, सगळ्यांच्या फायद्याचा आहे. आणि कुठलाही डिसिजन तुम्ही घ्या, एखादी तुम्ही जर नवीन तुमच्या कंपनीत जरी तुम्ही एखादी नवीन गोष्ट आणायला गेली तर त्याला सुरुवातीला विरोध असतोच. सो एखादा डिसिजन असा आहे ज्यामुळे सगळ्यांचं भलं होणार आहे, ज्यामुळे सगळ्यांचा फायदा होणार आहे. म्हणजे जसं आज मोबाईल ॲप्लिकेशनचा विषय गेला, सुरुवातीला लोक रेजिस्ट करतात की मोबाईल ॲप्लिकेशनमध्ये आम्ही नाही करणार, आमचं म्हणजे कुठलीही टेक्निकल असू दे, वयामान असे, किंवा लोकांचा एक जात्याच हे असतो की विरोध करणे. पण होतं काय, मी मुद्दाम एक्झाम्पल देईन, आज तू मोबाईल ॲप्लिकेशन बनवले म्हणून नाही. परवा मला एक पर्सन भेटला, आपण मोबाईल ॲप्लिकेशनमध्ये एक गोष्ट केली की नियर बाय. सो मी असं विचार मनामध्ये करत होतो की हे कोणी वापरते का नाही वापरत. पण आमच्या पुण्यातलं एक चॅप्टर आहे, तिथे एक पर्सन गोव्याला गेले होते फॅमिलीबरोबर. आणि ते म्हणे सहज बघू तरी कोण कोण आहे. तरी ते म्हणजे ते फीचर वापरलं आणि गोव्याच्या चेअरपर्सन ज्या आहेत त्यांना भेटल्या. दोघांचे बिझनेस 1 to 1 झाली. आणि आता यांचं ऑफिस गोव्याला होते, दोघांचं जॉईंट व्हेंचर होते. सो मला हेच म्हणायचं की डिसिजन घेताना हे तुम्ही लक्षात ठेवा की याला विरोध होणार आहे. म्हणजे 3, 4, 5 महिन्यामध्ये हे सगळं परत म्हणजे समुद्रामध्ये लाट येईल आणि परत ती निघून जाईल. तर ते थोडंसं पेशन्स ठेवणं गरजेचं आहे. विरोध झाला तरीसुद्धा आपला मुद्द्यावर आपण ठाम राहणं गरजेचं आहे. डिसिजन घेणं महत्त्वाचं आहे. डिसिजन न घेणं ही असं की म्हणजे वाईट गोष्ट कुठली नाही आहे. खूप चांगलं मार्गदर्शन सर, याच्यावर खूप चांगलं मार्गदर्शन. सो सर, एक फायनल क्वेश्चन मला विचारावं असं वाटतं
की बिईंग अ सेक्रेटरी जनरल तुम्ही खूप वेळ काढता, कारण आम्ही या CSTच्या पदावरती आहोत तरी आमचा खूप वेळ लागतो चॅप्टर मागे. तर आमच्यासारखे कित्येक चॅप्टर आहेत आणि त्या सगळ्या चॅप्टरची ग्रोथ, पूर्ण सॅटर्डे क्लबची ग्रोथ, त्याच्यामागे लागणारा एवढा सगळा वेळ, त्याच्यात तुमचा स्वतःचा व्यवसाय आणि फॅमिली, तर ह्या दोघांमध्ये तुम्ही कसं बॅलन्स करता तुम्हाला, तुमच्या फॅमिलीला, कामाला? सो ते कसं काय तुम्ही बॅलन्स करतात, हे समीकरण कसं मॅच करतात? पेचात टाकणार बसलो विचारलं. पण लक्षात घ्या, थोडा वेळ प्रत्येकाकडे 24 तास आहेत. बरोबर. त्यामुळं तुम्ही ज्यावेळेस फॅमिली बरोबर असता त्यावेळेस मी बऱ्याचदा रात्री 10 वाजता घरी गेलो की मोबाईल बंद करून ठेवतो. ओके. कारण मी काय सर्जन डॉक्टर नाही आहे की एखादा फोन मी नाही घेतला तर कोणाचा जीव जाईल. बरोबर आहे. त्यामुळे बऱ्याचदा फॅमिली बरोबर असेल, मला पिक्चर बघायला आवडतो, मी बायको बरोबर पिक्चर लावतो, तेव्हा सगळी मोबाईल बंद करतो. ओके. म्हणजे कुठलाही, म्हणजे सॅटर्डे क्लबच नाही, कुठलाही पर्सन मला जर फ्लॅटसाठी प्लॉटसाठी कस्टमर फोन करेल तर ज्याला आज नाही फ्लॅट दिला तर ते काही इमर्जन्सी नाही आहे. बरोबर आहे. बरोबर. त्यामुळे मी फोन बंद करून ठेवतो आणि जेव्हा माझा फोन बंद असतो त्यावेळेस माझा फोन माझ्या एम्प्लॉईच्या मोबाईलवर ट्रान्सफर होतो, त्यामुळे ती इन्क्वायरी जात नाही. सो मला हे सांगायचं आहे की ज्यावेळेस तुम्ही जिथं असाल तुम्ही तिथेच राहा. बरोबर. बऱ्याचदा होतं असं की सॅटर्डे क्लबमध्ये असल्यानंतर बायकोचा फोन येतो, बायको बरोबर असल्यानंतर कुणीतरी फोन करतं, सर खूप अर्जंट आहे. सो त्या वेळेस घ्यावं लागतं. पण मी माझ्या मिसेसला, माझ्या मुलाला माहिती आहे की ही जबाबदारी आहे म्हटल्यानंतर वेळ द्यावा लागणार आहे. कुठलंही कमिटमेंट जेव्हा तुम्ही घेता त्यावेळेस तुम्हाला नक्कीच वेळ द्यावा लागेल, ते त्यांनासुद्धा हे माहिती आहे. त्यामुळं ज्यावेळेस त्यांच्याबरोबर असतो, जसं आम्ही पटायाला थायलंडला ट्रिपला गेलो, दुबईला गेलो, त्यावेळेस पूर्णपणे त्यांच्याबरोबरच वेळ असतो. ज्यावेळेस आम्ही तिघे एकत्र असतो फॅमिली, त्यावेळेस आमच्या तिघांचाच वेळ असतो. सो दोन्ही गोष्टी तुम्हाला म्हणजे बॅलन्स कराव्या लागतात. थोडंफार नाराजी सगळीकडेच असते की आम्हाला वेळ देत नाही. सो वेळ 24 तास आहेत, त्यामुळं थोडंसं होतं. पण जेवढा वेळ देणं शक्य आहे आणि द्यायला पाहिजे तेवढा दिलाच पाहिजे. जे महत्त्वाच्या गोष्टी असतात, वाढदिवस हे, त्या दिवशी मी कुठलंच काम ठेवत नाही, पूर्ण डेडिकेटेड वेळ त्यांना देतो. काही फंक्शन्स असतात त्यावेळेस सो मी कॅलेंडर करतो महिन्याचं, माझ्या आयपॅडवर सगळं लिहिलं असतं की या दिवशी कुठं, या दिवशी कुठं. आणि ज्यावेळेस खरंच काय काम नसेल त्यावेळेस मी घरी जाऊन बायकोबरोबर वेळ स्पेंड करतो. म्हणजे बायको मला कधी कधी फोन करते माझी, सर माझ्याबरोबर 1 to 1 करा. सो असं सुद्धा ऐकून घ्यावं लागतं. आणि मी मुद्दाम कधी कधी टाकतो टुडेज 1 to 1 विथ वाईफ प्रिया. सो थोडंसं ते आमच्या दोघांच्या मध्ये गिव्ह अँड टेक असतं. पर्सनली नाही अपॉइंटमेंट मिळत तर प्रोफेशनली सरांची अपॉइंटमेंट घ्यायचा. आणि काय की थोडंसं माझ्या हेल्थला घेऊन बायकोला चिंता असते, त्यामुळं ती काळजी करते. बाकी सॅटर्डे क्लबमध्ये मी 15 वर्ष आहे आणि सॅटर्डे क्लबमध्ये ज्या गोष्टी, म्हणजे सॅटर्डे क्लब इज गोल्ड माइन. तिला काहीही पाहिजे असेल, कारण माझ्या ज्या मेडिकल इमर्जन्सीच्या काळामध्ये जी सॅटर्डे क्लबच्या लोकांनी हेल्प केली आहे ते तुमच्या फॅमिली, अगदी घरचे लोक सुद्धा नाही करू शकत. त्या लेवलला जाऊन हेल्प केली आहे. त्यामुळे सॅटर्डे क्लब काय आहे ते आता तिला सांगायची गरज नाही आहे. थोडी चिडचिड होते नक्की, पण ते ठीक आहे. नाही झाली तर प्रॉब्लेम आहे. सर आता नेक्स्ट राऊंड आहे रॅपिड फायर. रॅपिड फायरचे छोटे नियम आहेत. तुम्ही विचार न करता उत्तर द्यायचं आणि वेळ न दवडता उत्तर द्यायचं, म्हणजे तुमच्या मनात जो पहिला विचारेल ते उत्तर आलं पाहिजे. तर पटपट प्रश्न विचारतो. सर सॅटर्डे क्लब म्हटलं की पहिला एक शब्द भिडे सर. क्या बात आहे. अर्ली मॉर्निंग का लेट नाईट पर्सन? अर्ली मॉर्निंग. अर्ली मॉर्निंग. सकाळी मीटिंग असतात. कॉफी की चहा? कॉफी. बायकोच्या हातचा का हॉटेलचा? कॉफी. कुठली? तुम्ही डिसिप्लिन्ड आहात का फ्लेक्झिबल आहात? फ्लेक्झिबल डिसिप्लिन. मीटिंग्समध्ये लोकांना भेटायला आवडतं का ग्राउंड ॲक्शन आवडते? ग्राउंड ॲक्शन. मीटिंगमध्ये ठरते की ग्राउंड ॲक्शन कुठे घ्यायची. वन क्वालिटी दॅट सॅटर्डे क्लब मेंबर शुड हॅव? नेटवर्किंग स्किल्स. व्हॉट्सॲपवर भेटायला आवडेल, कॉलवर भेटायला आवडेल का फेस टू फेस भेटायला आवडेल? फेस टू फेस. बिगेस्ट स्ट्रेंथ ऑफ एव्हरी सॅटर्डे क्लब मेंबर? लोकांना भेटणे. वन हॅबिट दॅट विल मेक एव्हरी एंटरप्रेनर सक्सेसफुल? खरं बोलणे. खरं बोलणे. असं लोकांना वाटलं पाहिजे. वन रुटीन जे बिझनेसमॅनने स्किप नाही केलं पाहिजे? नेटवर्किंग. प्रत्येक सकाळी तुम्ही कुठल्या तरी नेटवर्किंग क्लबच्या मीटिंग असला पाहिजे. बुक्स और पॉडकास्ट? वेळ असेल तेव्हा बुक्स, आणि वॉक करत असेल, काय करत असेल, गाडीत ट्रॅव्हल करत असेल तेव्हा पॉडकास्ट. सरांची सगळी उत्तरं बॅलन्स्डच आहेत.
वन वर्ड फॉर टीम वर्क तुमच्या टीमसाठी. सिनर्जी सिनर्जी सिनर्जी. सिनर्जी क्या बात है. बिझनेस और रिलेशनशिप व्हॉट कम फर्स्ट. रिलेशनशिप इन बिझनेस. सरांची सगळी उत्तर एकदम बॅलन्स्ड आहेत. अर्ली फेल्युअर और लेट सक्सेस. मला काय आवडेल. हां, लेट सक्सेस. लेट सक्सेस. अपयश ही यशाची पहिली पायरी असते. अशा किती पायऱ्या आहेत माहीत नसते. वन मिस्टेक एव्हरी यंग एंटरप्रेनर शुड अवॉइड. लगेच सक्सेस मिळाल्यावर हुरळून जायला नाही पाहिजे. विजन और कन्सिस्टन्सी व्हॉट इज द स्ट्रेंथ ऑफ एव्हरी बिझनेसमॅन. विजनच्या दिशेने कन्सिस्टन्सी प्रवास केला पाहिजे. एक नंबर. तर थोडा टेस्टवाला प्रश्न सर. पुणे सोडून आवडता कुठलाही रिजन. पुणे सोडून आवडता कुठलाही एक रिजन. नवी मुंबई. दोन्ही दोन्ही दोन्ही. नवी मुंबई माझ्यासाठी एकच आहे. एक. येस, आमच्यासाठी सर एकच आहे. आम्ही थानमकरला बघितलं की आम्हाला एकच वाटतं. सर ते परत करा ना, झुरळ आणि म्हणजे आम्ही थरमकर, नवी मुंबई आणि झुरळ हे 3 गोष्टी मला रिलेट करतात. एक नंबर. खरंच सर आठवत बघितलं की काय आठवतं. खरंच सर 36%. सर मेमरी टेस्ट. मी नावं विचारेन. बापरे, हे जरा जवळ अवघड आहे. हां, मी रिजन हेड्सची पदं विचारेल, तुम्हाला नाव आठवतं का बघूया. बरं, रिजन हेडची. हां, NMR 1 चे रिजन हेड. हे 1-2 माझा प्रॉब्लेम आहे बरं का. मला नवी मुंबईमध्ये म्हणजे टोटल किती रिजन आहेत आमचे. जितेंद्र आणि अंबादास दोघं माहिती आहेत मला. Yes. 1चं जितेंद्र आहे ना. येस. नाशिक नाशिक रिजन हेड. नाही अमोल का सर डेप्युटी सेक्रेटरी जनरल. केंगे आणि सोंजे हे दोघं रिजन आहेत. उगम आणि संगम. क्या बात आहे. नगर. नगर. नगर सागर असे. पनवेल पुण्यामधले सगळे रिजन हेड. महेश इनामदार, विभावरी ब्राह्मणकर, शैलेश नगरकर, विजय कुलकर्णी, राजेंद्र कोते. नागपूर. नागपूरमध्ये रिजन हेड नाही आहेत, पण बागेश महाजन आपण आता डेप्युटी रिजन हेड केले. क्या बात आहे. विदर्भ. विदर्भमध्ये रिजन हेड रिजन हेड. बागेश महाजनच आहेत. नागपूरमध्येच विदर्भ. गुजरात. गुजरातमध्ये पण आता रिजन हेड कुणी नाही आहे. सुभाष गोरे यांच्याकडे चार्ज आहे सगळा. MMRDA रिजन 1. म्हणजे वेस्टर्न मुंबई. मुंबई. हां, मुंबई. तुषार सावंत. 2. टू आपले जितेंद्र हे अमोल पिंपळेकर. 3. संजय बोरकर. येस. ही मेमरी टेस्ट सरांनी दिलेली आहे. एकही नाव चुकलेलं नाही आहे. सो वी कॅन नो काय मेमरी टेस्ट आहे. आवडता चॅप्टर पुऱ्या सॅटर्डे क्लबमधला. ज्याची उपस्थिती 50+ आहे असा कुठलाही चॅप्टर. म्हणजे मी आता पुढचं नाव विचारूच शकत नाही की नाव कुठलं आणि कारण विचारू शकत नाही. 50च्या प्लस असलं पाहिजे उपस्थिती. सरांना, सुहास सरांना पुढे 1 वर्षभर पुण्यात जायला बंदी आली तर सर तुम्ही कुठे राहाल. पटाय. पटाय उत्तर द्यायचं नव्हतं. बरं. कुठे राहीन. हां. माझं गाव सातारा आहे आणि साताराला निसर्ग संपत्ती आहे. सो साताराला राहीन. तुम्हाला ट्रॅव्हल करायला कुठे आवडतं पुन्हा पटाया सोडून. मला खरं तर मी ट्रॅव्हल पर्सन आहे. मला एका जागी बसलं तर त्रास होतो. हा माझा मेन प्रॉब्लेम. मला निगेटिव्ह वाटायला लागतं. असं वाटतं की आयुष्य थांबलं आहे. मी तुम्हाला गंमत सांगतो, माझी बायपास झाल्यानंतर मी 15व्या दिवशी RGBला आलो होतो. हो. सो मी जेव्हा घराच्या बाहेर पडतो तेव्हा मला पॉझिटिव्ह वाटतं. कारण काय आहे, 2 गोष्टी आहेत. मेंबर सॅटर्डे क्लबचे मला घराच्या बाहेर भेटणार आहेत आणि माझे कस्टमर ज्यांच्याकडे चेक आहे ते घरात नाही आहेत. ते घराच्या बाहेर आहेत. त्यामुळं ॲक्च्युअल ग्रोथच घराच्या बाहेर आहे. सो विश्रांती घ्यायला घरी आलं पाहिजे, पण एकतर सॅटर्डे क्लबला लोकांना भेटायला आणि क्लायंटला भेटायला तो मला घराच्या बाहेरच पडलं पाहिजे. त्यामुळं मला घराच्या बाहेरचं कुठलंही ठिकाण आवडतं. घर आवडतंच, पण ते विश्रांती स्थळ आहे जिथं मी स्वतःला ओळखू शकतो. माझी फॅमिली घरी आहे, पण घराच्या बाहेर पडल्याशिवाय ग्रोथ नाही आहे. त्यामुळं मला असं घराच्या बाहेर कुठेही फिरायला आवडतं आणि जगभरामध्ये प्रवास करणं हे माझं ध्येय आहे. हे मला कुठेही 100 कोटी 200 कोटीची कंपनी करायची नाही आहे. मला जगभर प्रवास करायचा आहे. मग मी बायपास झाल्यानंतर डॉक्टरना पहिला प्रश्न विचारला की मला जगभर प्रवास करायला मिळेल ना, त्यामुळे काय काळजी करतो. एक गोष्ट जी आम्हाला कोणालाच माहित नाही ती सुहास सरांबद्दल आम्हाला कळायला हवी आज. मी चांगला ॲक्टर आहे. ओहो. मी स्वदेश, गंगाजल या पिक्चरमध्ये मी ज्युनियर आर्टिस्टची भूमिका केली होती.
हां, म्हणजे गंगाजलमध्ये किंवा अपहरण नावाचा पिक्चर जो आला होता त्याचं शूटिंग साताऱ्यामध्ये झालं होतं आणि त्याच्यामध्ये काय म्हणू आपण जो मोर्चा असतो मॉबमध्ये हे सरकार निकम्मी आहे, बोर्ड घेऊन पुढे जायचं मागे यायचं, अशा भरपूर रोल मी केलेत. आणि ॲक्टिंग मी जर उद्योजक नसतो झालो तर छोटा मोठा ॲक्टर झाला असतो. पुढचा प्रश्नच हा होता सर की तुम्हाला पटाया, रिअल इस्टेट आणि सॅटर्डे क्लब पासून दूर ठेवलं आणि सॅटर्डे क्लब नसताच या भूतलावर, तर सुहास सर काय असते? मी ॲक्टर असतो. आत्ताच सॅटर्डे क्लबला 25 वर्ष झालेले आहेत, आपण 26व्या वर्षात आहोत. पुढे तुम्ही कुठे बघताय सॅटर्डे क्लबला पुढच्या 4-5 वर्षामध्ये? कारण 25 वर्षामध्ये आता जसं तुम्ही सो कॉल्ड नेटवर्किंगची नावं घेतली, त्यांचा ग्रोथ बघता सॅटर्डे क्लबचा ग्रोथ कुठेतरी 25 वर्षाच्या हिशोबाने कमी आहे. तर ती का स्ट्रेंथ कमी आहे आणि त्या निगेटिव्हिटीला आपण कसं साईडला करून आपण पण त्या ग्रोथला का नाही जाऊ शकत? खरं तर आपण कुणाशी आपल्या स्वतःला कम्पेअर करणं चुकीचं आहे. कारण बाकीचे जे नेटवर्किंग फोरम आहे तो त्यांचा बिझनेस आहे आणि ते फ्रँचायझी या तत्वावर बिलीव्ह करतात, त्यामुळे ते जोरात वाढतात. आपण NGO आहे, आपला सॅटर्डे क्लब हा NGO आहे. त्याचा उद्देशच पैसे कमवणे हा नाही आहे. त्याचा उद्देश हा आहे की मराठी उद्योजकांसाठी एक प्लॅटफॉर्म करून देणे. बरोबर. त्यामुळे सुरुवातीला खरंच ग्रोथ त्या मानानं कमी होती, कारण मराठी उद्योजकच कमी होते पहिली गोष्ट. आणि मराठी उद्योजक पैसे खर्च करून फडणीस खरा त्यांना भेटण्यासाठी पैसे का द्यायचे हा उद्देश. आणि अशा नेटवर्किंग फोरममधून बिझनेस मिळतो का? ज्या सो कॉल सक्सेसफुल बिझनेस कम्युनिटीज आहेत, हे जे आपण आत्ता करतोय ते 100 वर्षापासून करत आलेत, त्यामुळे ते आज त्या लेवलला आहेत. सो आपण राईट पाथवर आहोत. ठीक आहे, थोडा वेळ लागतोय नो डाऊट, पण आपण सक्सेसच्या दिशेने, आपल्या विजन गोलच्या दिशेने आपण वाटचाल करतोय. आणि आज त्याचं मी म्हणेन की सक्सेसफुल क्लब होण्याचं कारण की आपण आज 100,000 कोटीपेक्षा जास्त व्यवसाय एका वर्षात करतोय. सो जसा सॅटर्डे क्लब लोकांच्यापर्यंत पोहोचेल त्यासाठीच आपण हा पॉडकास्ट सुद्धा करतोय की अशा लोकांच्यापर्यंत आपण पोहोचलो पाहिजे ज्यांना सॅटर्डे क्लब माहिती नाही. सो जसा जसा सॅटर्डे क्लब लोकांच्यापर्यंत पोहोचेल, आता पुढच्या 25 वर्षामध्ये आपण कुठे असू किंवा कुठे असलो पाहिजे याचा आपण एक विजन तयार करतोय की जे पुढच्या काही वर्षामध्ये आपण ते नक्कीच अचीव्ह करू. जसं त्यातलं एक उदाहरण जे माझ्या डोक्यात आहे की मी बरेच वेळा ते बोलून पण दाखवले, गाव तिथं SCGT. जिथं जिथं मराठी उद्योजक आहेत तिथे सॅटर्डे क्लब पोहोचला पाहिजे. एखाद्या गावामध्ये 5-10 लोक तरी असतात, कुणी म्हणजे अगदी मी म्हणतो डेअरीचा व्यवसाय करतो, कुणी LIC एजंट असतो, कुणी दुकानदार असतो, कुणी हॉटेलियर असतो. सो एका गावामध्ये असे 15 लोक मिनिमम आपल्याला मिळू शकतात की आपल्याला सॅटेलाईट चॅप्टर काढता येईल. सो प्रत्येक गावाच्या बाहेर जसं आत्ता काही सामाजिक संस्थांचे बोर्ड लागलेले असतात की ही सामाजिक संस्था तुमचे या गावात सहर्ष स्वागत करत आहे, तसं या गावातले सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टचे उद्योजक तुमचे या गावात सहर्ष स्वागत करत असे रिसेंटली कुठेतरी लागलाय. सो असे बोर्ड गावागावात लागले पाहिजेत. त्यामुळं उद्योजकता ही मराठी म्हणजे जे उद्योजक आहेत त्यांच्यापर्यंत, मराठी लोकांच्यापर्यंत उद्योजकता पोहोचली पाहिजे. आणि त्याच्यासाठी सॅटर्डे क्लब एक माध्यम ठरो आणि 25 वर्षामध्ये या गोष्टी आपण समोर ध्येय म्हणून धरू आणि तिकडे वाटचाल करू. नक्कीच सर, धन्यवाद. खूप छान प्रश्नांची तुम्ही वेळात वेळ काढून खूप छान पॉडकास्ट दिल्याबद्दल आणि प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्ही एकदम बरोबर चोख दिलेलं आहे. आणि नक्कीच सॅटर्डे क्लबचे मेंबर्स किंवा होणारे मेंबर्स तुम्हा सर्वांना त्यातून काहीतरी शिकायला भेटेल. थँक्यू व्हेरी मच सर. थँक्यू सो मच.